देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून नावारूपाला आलेल्या खडकपूर्णा प्रकल्पातून शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळेल व शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील असे स्वप्न प्रकल्प पूर्ण करणाऱ्या अनेक लोकांनी पाहिले होते, परंतु शेतकऱ्यांना चांगले दिवस आलेच नाही। पण रेतीवाल्यांना आणि रेती संबंधातल्या अधिकाऱ्यांना चांगले दिवस आले असा घणाघाती आरोप करत युवासेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर यांनी अधिकाऱ्यांना सज्जड इशारा दिलाय की तुम्हाला कंदील लावून पाहायला यायचं काय। खडकपूर्णा प्रकल्पातून गेल्या अनेक दिवसांपासून बोटीद्वारे अवैध रेती उपसा चालू आहे। अवैध रेती संदर्भामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भुतेकर यांचा लढा व इतर अनेक आंदोलकांचा लढा सुरूच आहे। वर्तमानपत्राच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनावर व आंदोलनाची दखल घेऊन अनेकदा टीका झाल्या। आपली प्रतिमा यातून मलिन होत असल्याची प्रशासनाने अनेकदा कबूल केले। आंदोलने करत असताना मागणी एकच होती की एकतर ते अधिकृत करा, जेणेकरून रस्त्याची देखभाल दुरुस्ती होईल, लाभार्थ्यांना रेती रास्त भावात मिळेल व शासनाचे गौणखनी चोरी होणार नाही। एवढा रास्ता आणि रास्त मागणीकडे सुद्धा प्रशासनाने लक्ष न देता अवैध रेती चोरीला सतत खत पाणी घालण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना त्यावर अंकुश बसवता आला नाही। भुतेकर यांच्या आंदोलनाने आपली प्रतिमा मलिन होते असे दाखवत प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल केले, तरी सुद्धा भुतेकर मात्र आंदोलनामागे आंदोलन करतच आहेत। नुकतेच आत्मदहनासारखे आंदोलनाला सामोरे जात मुंबईला पोहोचलेल्या भुतेकर यांनी कार्यवाहीचा बडेजाव आणत असे लेखी आश्वासन देत अधिकाऱ्यांनी माघार घेण्यास भाग पाडले, परंतु त्याचा परिणाम फार काळ टिकला नाही। पुन्हा रेती नव्याने चालू झाली, त्याचे CCTV फुटेज भुतेकर यांनी सर्व दूर व्हायरल सुद्धा केले। या रेती चोरीला आळा घालायचे असेल तर जखम डोक्याला आणि मलमपट्टी मांडीला करून चालणार नाही। प्रशासनाने ठोस कार्यवाही करावी। शिंदखेड राजाचे SDO, देऊळगाव राजाचे तहसीलदार तथा अंधेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी कार्यवाहीचा जो बडगा उचलला तो सुद्धा आता कुठेतरी शांत होताना दिसतोय। त्यांनी किमान कार्यवाही करण्याचे धाडस तरी दाखवले। 24 तास पथक ठेवून असे म्हणणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांनी थोडा वेळ का होईना पथक ठेवायचे ठरवले आणि ठेवतात तरी, परंतु चिखलीचे तहसीलदार तथा बुलढाण्याचे SDO व निव्वळ फक्त झोपेचे सोंग घेत आहे। उपसा जरी देऊळगाव राजा तालुक्यातून होत असला तरी त्या उपशातील रेतीची 80% वाहतूक चिखली तालुक्यातून होत असली तरी चिखलीचे तहसीलदार ना पथक ठेवत आहे ना दिवसा ढवळा जाणाऱ्या गाड्यांवर कार्यवाही करत आहे। याशिवाय खडकपूर्णा प्रकल्पाचे पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांना वारंवार पत्र देऊनही ते मात्र धरणातील बोटींवर कार्यवाही करायला तयार नाही। आमच्या बोलल्याने ज्यांची प्रतिमा मलिन होते असे या जिल्ह्यातील जिल्हा अधिकारी डॉक्टर किरण पाटील सुद्धा लक्ष द्यायला तयार नाही। या सर्व झोपेचे सोंग घेणाऱ्या अधिकाऱ्यांना काय आता कंदील लावून पाहायला यायचं का, असा सवाल भुतेकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे। खडकपूर्णा प्रकल्पातून देऊळगाव राजा तालुक्यातील या जिल्ह्यातील सगळा मोठा प्रकल्प असणाऱ्या खडकपूर्णा प्रकल्पातून सातत्यानं त्या ठिकाणी रेतीचा अवैध रेती उपसा बोटीद्वारे सुरू आहे। खऱ्या अर्थानं प्रकल्प उभा करत असताना स्वप्न होतं, अनेकांचं स्वप्न होतं की त्या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, शेतीला चांगले दिवस येतील, परंतु शेतीला दिवस चांगले येवो ना येवो तो विषय बाजूला राहिला, परंतु रेतीवाल्यांना चांगले दिवस आले आणि त्या संबंधातल्या अधिकाऱ्यांना चांगले दिवस आले हे मात्र निश्चित या ठिकाणी झालेलं आहे। आणि त्याच पद्धतीनं गेल्या अनेक दिवसापासून हा चालू असलेला रेती उपसा त्या संदर्भामध्ये चालू असलेलं आपलं आंदोलन, अनेक आंदोलनाच्या माध्यमातून आपण शासनाला त्या ठिकाणी जागा करण्याचा प्रयत्न केला की शासनाची करोडो रुपयाची गौणखनिज चोरी होते, गावगाड्यातले रस्ते आमचे त्या ठिकाणी नेस्तनाबूत होते, चिखलमय झालेले आहेत, खडेमय झालेले आहेत, त्यांचं रुंदीकरण मजबूतीकरण त्या ठिकाणी व्हायला हवं, रेती अधिकृत व्हायला हवी आणि नसेल होत तर ही रेती चोरी आपण त्या ठिकाणी बंद केली पाहिजे। या मागणीसाठी आपला लढा गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे, तो सर्वांनाच त्या ठिकाणी सर्वश्रुत आहे। अनेक प्रकारच्या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक प्रकारांना हात जोडून असेल सगळ्या अँगलनं आपण प्रशासनाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला। कुठंतरी आपल्या बोलण्यामुळे त्या ठिकाणी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या पोटात दुखते, त्यांची प्रतिमा मलिन होते, म्हणून आपण त्या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचाही परिणाम फार काळ त्या ठिकाणी टिकला नाही। त्याच्यानंतर आपण आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी आपण मुंबईला पोहोचलो। त्यानंतर प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी विनवण्या आल्या, त्यांची कारवाईचं पाऊल त्या ठिकाणी त्यांनी उचललं। आम्हाला एक
ठोस लेखी त्यांनी आश्वासन दिलं की रेतीचा खडाही आम्ही या ठिकाणी उचलू देणार नाही आणि त्यानंतर आपण आंदोलन मागं घेतल्यानंतर कालपासून पुन्हा त्या ठिकाणी रेती चालू झाली. खऱ्या अर्थाने ही रेती चालू होतीच कशी? हे नेमकं काय षडयंत्र आहे की हे रेतीवाले जाणून बुजून पुन्हा का चालू करतायत, पुन्हा अधिकारी का त्या ठिकाणी गायब होत आहेत? मी खऱ्या अर्थानं यामध्ये अभिनंदन करेल, आभारही मानेल देवळगाव राज्याचे बुलढाणा आमचे शिंदखेड राज्याचे SDO असतील, खडसे साहेब असतील, देवळगाव राज्याच्या तहसीलदार डोंगरजाड मॅडम असतील, अंधेऱ्याचे ठाणेदार डॉक्टर सन्माननीय विकास पाटील असतील, यांचं मी अभिनंदन मानेल की त्यांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केला. काही बोटी त्या ठिकाणी फोडल्या, काही काळपर्यंत अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु चिखलीचे तहसीलदार असतील, आमचे बुलढाण्याचे SDO असतील, खऱ्या अर्थानं ज्यांच्या हद्दीतून 80% रेती उपसा त्यांच्या हद्दीतून त्या ठिकाणी वाहतूक होते. उपसा जरी देवळगाव तालुक्यातून होत असला तरी वाहतूक यांच्या हद्दीतून होते. यांची मात्र कुठलीच कारवाई नाही. हे दाखवतात कारवाया, परंतु कुठलीच कारवाई त्यांची नाही. आज पाहतो, आज जे CCTV फुटेज आम्ही व्हायरल केलेत, सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवलेत, प्राईम मीडियाच्या हाती त्या ठिकाणी लागलेत आणि सर्वांनाच त्या ठिकाणी पाठवले. याला कारणीभूत चिखलीचे तहसीलदार आहेत, बुलढाण्याचे SDO आहेत. यांचा कुठलाच प्रतिसाद नाही. बिलकुल झोपेचं सोंग यांनी घेतलेले आहेत. कुंपण ज्या पद्धतीनं शेत खातं त्याच पद्धतीचं कार्यक्रम आणि अधिकार या लोकांचे या अधिकार असताना सुद्धा त्याचा गैरवापर खऱ्या अर्थानं बुलढाण्याचे SDO आणि चिखलीचे तहसीलदार त्यांची टीम त्या ठिकाणी करते. यांचा मी खरंच त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि सन्माननीय खडसे साहेब, डोंगरजाड मॅडम, विकास पाटील यांनाही माझी विनंती आहे की आपण ज्या पद्धतीनं आम्हाला आश्वासन दिलं होतं त्या पद्धतीनं आपले शब्द दिले होते, कारवाई करण्याची जी आपण भूमिका घेतली होती ती भूमिका आपण कायम ठेवावी, ही रीती बंद ठेवावी, अन्यथा आपण थांबणार नाही. आपण पुन्हा एकदा अशा आंदोलनाचं हत्यार त्या ठिकाणी उपसू की पुन्हा प्रशासनाला त्या ठिकाणी बेजार व्हावं लागेल आणि ते अतिशय चुकीचं आहे. हे तुम्हाला कंदील लावून पाहायची वेळ आमच्यावरती आणू नका आणि खरंच कंदील लावून पाहायला मी तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. खडकपूर्णाचे ते पाटबंधारे जे अधिकारी आहेत ते सुद्धा तिकडे झोपलेले आहेत. त्यांना कुंभकर्णाची झोप त्या ठिकाणी लागलेली आहे. त्यांनाही विनंती आहे की जरा अधिकाराची जाण ठेवा. जे शासनाचे तुम्ही अधिकारी आहेत तुमच्या कर्तव्याचा तुम्हाला विसर होऊ देऊ नका. आम्ही ज्या वेळेला जाणीव करून द्यायला येऊ त्यावेळेला पायाखालची माती सरकल्याशिवाय राहणार नाही. आणि खऱ्या अर्थानं हा रेती उपसा थांबला पाहिजे. थांबायचा नसेल तर अधिकृत केला पाहिजे. ही जी सर्व सेना आहे रेती उपशासाठी जी त्या ठिकाणी निकामी ठरते, यांचे जे सेनापती आहेत डॉक्टर किरण पाटील या बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, त्यांनाही विनंती आहे की साहेब बस झालं, झोपेचं सोंग घेऊ नका, इकडं जरा येऊन पाहावा. मुलांचे किती हाल होत आहेत, रस्ते किती खडेमय झालेले आहेत आणि किती लोकांची दुर्दशा आहेत, किती चोरी होते, याला कारणीभूत तुम्ही आहात, हे 100% खरे. DPA न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश उशे, शिंदखेड राजा. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.